नमस्कार, मी सिद्धार्थ पंडित, बिझनेस अँड कम्युनिकेशन कोच. आपले बरेचसे कोचेस आणि मेंटॉर्स आपल्याला सांगतात की द स्ट्रेंजेस्ट सिक्रेट बाय अर्ल नाइटिंगेल हे स्पीच तुम्ही ऐकलं पाहिजे आणि 30 दिवसांचा प्रयोग केला पाहिजे. पण हे स्पीच इंग्लिशमध्ये उपलब्ध असल्यामुळं आणि मराठीत उपलब्ध नसल्यामुळं बऱ्याच लोकांना हे प्रयोग हा करता येत नाही. त्यांच्यासाठी खास आज हे स्पीच मराठीमध्ये अनुवादित करून आणलं आहे. यामध्ये मांडली गेलेली मतं आणि विचार हे पूर्णपणे अर्ल नाइटिंगेल यांचेच आहेत. मी केवळ आणि केवळ अनुवादाचं काम केलेलं आहे. तुमच्यासाठी स्पेशल पूर्ण ऑडिओ नक्की ऐका. मला तुम्हाला सांगायचं आहे एका जगातील सर्वात विस्मयकारक गुपिताबद्दल. काही वर्षांपूर्वी अल्बर्ट श्वाइत्झर, एक चांगले डॉक्टर आणि नोबेल पारितोषिक विजेते, यांचे लंडनमध्ये मुलाखत चालू असताना विचारले गेले की डॉक्टर, आजकालच्या माणसांना काय झाले नेमकं? डॉक्टर काही काळ पॉज घेऊन म्हणाले, लोक साधा विचार देखील करत नाहीत आणि ह्याचबद्दल आज मी तुमच्याशी बोलणार आहे. आपण एका सुवर्ण काळात जगत आहोत. हाच तो काळ आहे ज्याचा आपण हजारो वर्षापासून स्वप्न बाळगून त्यासाठी मेहनत करून तो मिळवला आहे आणि आता तो पूर्ण झाल्यानंतर आपण त्याला गृहीत धरतोय. नशिबाने आपण अमेरिकेत राहतो. जगातील सर्वात श्रीमंत देश आणि सर्वात जास्त संधी मिळवून देणारा प्रांत म्हणून हा गणला जातो. पण तुम्हाला माहीत आहे का की पुढे काय होतं? आपण 100 लोक विचारात घेऊया. सर्वच जण 25व्या वर्षी एका समान ठिकाणाहून सुरुवात करतात. त्यांचं वयाच्या 65व्या वर्षी काय होतं माहीत आहे का? सर्वच 100 लोक 25व्या वर्षी आपण यशस्वी होणार म्हणून विश्वासाने जगत असतात. यातल्या कोणालाही विचारलं की तू यशस्वी होशील का आयुष्यात, तर तो हो म्हणूनच सांगेल. त्याच्या डोळ्यात एक तारुण्याची आणि आशेची चमक असते. त्याच्या देहबोलीमध्ये एक आत्मविश्वास असतो आणि तो व्यक्ती आपल्या पुढील आयुष्याकडे एक ॲडव्हेंचर म्हणून पाहत असतो. पण 65 वयाला पोहोचेपर्यंत एकच व्यक्ती श्रीमंत असेल, 4 लोक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असतील, 5 लोक अजूनही काम करत असतील आणि बाकी 94 लोक हे गरीब आणि कसेबसे जीवन जगत असतील. आता एका क्षणासाठी विचार करा की 100 पैकी केवळ 5च जण पोहोचत आहेत आपल्या शिखरावर. मग इतके सर्वजण का अयशस्वी आहेत? ती 25व्या वयातील डोळ्यातील चमक कुठे गेली? ती स्वप्न, आशा, अपेक्षा, प्लॅन्स यांचं काय झालं? आणि ह्या सर्व व्यक्तींनी आयुष्यात जे काही करायचं ठरवलं होतं त्यात आणि ते जे करतायत त्यात इतका भलामोठा फरक का आहे? आणि मग त्यांनी आयुष्यात मिळवलं काय नेमकं? जेव्हा आपण म्हणतो केवळ 5% लोक यशस्वी होतात, आपल्याला आधी यश म्हणजे काय याची व्याख्या केली पाहिजे. आणि मी ज्या यशाची व्याख्या शोधून समजू शकलो ती अशी आहे: योग्य आदर्शाची प्रगतिशील अनुभूती, स्वतःला चांगल्यात चांगले घडवत जाणे. जर एखाद्या व्यक्तीने एखादे ध्येय निश्चित केले आहे आणि तो त्यासाठी प्रयत्न करीत आहे तर तो यशस्वी आहे. जर तो ते करत नसेल तर तो अयशस्वी आहे. यश म्हणजे योग्य आदर्शाची प्रगतिशील अनुभूती. रोलो मे नावाच्या एका अत्यंत बुद्धिमान मानसोपचार तज्ज्ञाने एक सुंदर पुस्तक लिहिले आहे, ज्याचे नाव आहे मॅन्स सर्च फॉर हिमसेल्फ. त्याने यात लिहिले आहे की धाडसीपणाच्या विरुद्ध गुण भित्रेपणा नाही, तर तो कॉन्फॉर्मिटी म्हणजे परिस्थितीला शरण जाणे हा आहे. आणि आजचा मुळात प्रॉब्लेमच हा आहे, परिस्थितीला शरण जाणे. आपल्याला काय पाहिजे याचा विचार न करता लोक बाकीचे काही करतात म्हणून स्वतःही त्या गोष्टी करत आहेत. आता विचार करा, अमेरिकेत सध्या 4 कोटी लोक आहेत जे 65 वर्षांवरील आहेत आणि त्यातील 3 कोटी लोक गरीब आहेत. आपल्या दैनंदिन गरजांसाठी सुद्धा ते दुसऱ्यावर अवलंबून आहेत. आपण वयाच्या 7व्या वर्षी वाचायला शिकतो, वयाच्या 25व्या वर्षी कमवायला लागतो, पण त्या वयापर्यंत आपण फक्त कमवत नाही तर आपल्या कुटुंबाला सुद्धा हातभार लावत असतो. आणि तरीही वयाच्या 65व्या वयापर्यंत आपण जगातील सर्वात श्रीमंत देशात राहूनही आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र कसं व्हायचं हे मात्र शिकत नाही. का? कारण आपण शरणागती पत्करतो. चूक ही आहे की आपण चुकीच्या लोकांचा आदर्श घेऊन चाललोय, त्याच 95% लोकांचा जे अयशस्वी आहेत. पण प्रश्न हा आहे की लोक शरणागती का पत्करतात? कारण त्यांना माहीतच नाही. त्यांना वाटतं की त्यांचे जीवन हे दैनंदिन घडणाऱ्या घटनांमुळे आकार घेत आहे. बाह्य जगाचा त्यावर प्रभाव आहे. बाह्य दिशेला बघत ते आपले जीवन जगतात. एक सर्वेक्षण केले गेले ज्यामध्ये खूप साऱ्या व्यावसायिक नोकरदार पुरुषांचे विचार जाणून घेतले गेले. त्यांना एक प्रश्न विचारला गेला, तुम्ही का काम करता? तुम्ही सकाळी बिछाण्यावरून का उठता? त्यातील 20 पैकी 19 लोकांचे उत्तर होते की त्यांना माहीत नाही. त्यांना विचारलं तर ते म्हणतील सगळेच जण सकाळी कामावर जातात आणि म्हणून हे पण जातात. सगळे करतात म्हणून हे पण करतात. आता आपण आपल्या यशाच्या व्याख्येकडे परत जाऊ. कोण यशस्वी होतं? तोच व्यक्ती यशस्वी होतो जो एक आदर्शाची प्रगतिशील अनुभूती जगतोय.
म्हणजेच सतत स्वतःला चांगलं आणि अजून चांगलं घडवतो आहे. तो असा व्यक्ती आहे जो ठरवतो मी अमुक बनणार आहे आणि त्याच दिशेने काम करायला सुरू करतो. मी सांगतो यशस्वी लोक कोण आहेत. यशस्वी तो आहे जो शाळेत शिक्षक आहे कारण त्याला आयुष्यात शिक्षकच व्हायचं होतं. यशस्वी ती स्त्री आहे जिला बायको आणि आई व्हायचं होतं आणि ती एक गृहिणी म्हणून, एक माता म्हणून सुंदररित्या घराचा आणि मुलांचा सांभाळ करत आहे. यशस्वी तो आहे जो कोपऱ्यावर पेट्रोल पंप चालवतो कारण त्याने तेच आयुष्यात करायचं ठरवलं होतं. यशस्वी तो आहे जो एक चांगला सेल्समन आहे आणि त्याला आपल्या कंपनीतील टॉप सेल्समन व्हायचं आहे आणि कंपनीसोबत स्वतःचीही प्रगती करायची आहे. यश म्हणजे आपल्याला हवे त्या क्षेत्रात आपल्या निर्णयानुसार येऊन चांगले काम करणे. पण 20 पैकी केवळ एकच व्यक्ती हे करतो. त्यामुळेच आजकाल स्पर्धा तेव्हाच होते जेव्हा आपण त्यात उतरतो. आपल्याला कम्पीट म्हणजे स्पर्धा नाही तर केवळ क्रिएट म्हणजे निर्माण करायचे आहे. आता मागचे 20 वर्षे मी एका रहस्याची किल्ली शोधत आहे. ते रहस्य म्हणजे मनुष्याचे काय होणार. अशी कोणती किल्ली असते का, मला जाणून घ्यायचं होतं. मला समजून ते पूर्ण जगाला ठामपणे सांगायचं होतं. अशी एखादी यशाची गुरुकिल्ली आहे का ज्याने खात्री देता येईल की ती वापरल्याने मनुष्य यशस्वी होणारच आणि ती त्याला सहजपणे वापरताही येईल. अशी एक गुरुकिल्ली आहे आणि ती मला सापडली आहे. कधी असा विचार केला आहे का की इतके सारे लोक एवढी मेहनत करतात तरीही त्यांना काहीही मिळत नाही आणि काही लोक मात्र जास्त काही मेहनत न करता सगळ्या सुखसुविधा आणि ऐशोआरामात जगतात. जणू काही त्यांच्याकडे जादूची कांडीच आहे. तुम्ही एखाद्याबाबत हे ऐकलंसुद्धा असेल की त्याने हात लावला की सोनं होतं. कधी असं पाहिलं आहे का की एखादा व्यक्ती यशस्वी होतो तेव्हा तो यशाच्या अनेक पायऱ्या चढू लागतो आणि त्याचीच विरुद्ध बाजू म्हणजे एखादी व्यक्ती अयशस्वी होते तेव्हा अजूनच अयशस्वी होत जाते. हे सर्व आहे ध्येयामुळे. काही जणांच्या आयुष्यात ध्येय आहे, काहींच्या नाही आहे. ज्यांच्या आयुष्यात ध्येय आहे ते नक्कीच यशस्वी होतात कारण त्यांना आपण कुठे चाललो आहोत हे माहीत असतं. एखाद्या मोठ्या जहाजाचा विचार करून बघा. त्याच्या पोहोचण्याचे ठिकाण, कुठून कुठून प्रवास कसा होणार हे सर्व निश्चित केलेलं आहे. कॅप्टन आणि त्याच्या टीमला व्यवस्थित माहीत आहे की कुठे जाणार, किती वेळ लागणार. त्यांचं एक ध्येय निश्चित आहे. 10,000 पैकी 9,999 वेळेस ते जहाज आपल्या इच्छित स्थळी पोहोचणारच आहे. आता अजून एका जहाजाचा प्रवास पाहू. पहिल्यासारखाच, पण आता यात कप्तान नाही आणि क्रूसुद्धा नाही. जहाजाचे ध्येय किंवा पोहोचण्याचे ठिकाणसुद्धा निश्चित नाही. आपण केवळ इंजिन सुरू करून सोडून द्यायचं. तुम्हीही मान्य कराल की हे जहाज कदाचित त्या बंदराला सोडून बाहेरसुद्धा जाऊ शकणार नाही आणि ते बंदर सोडून गेलेच तर एकतर बुडेल किंवा कुठेतरी भरकटून हरवून जाईल. ते कोणत्याही ठिकाणी पोहोचू शकत नाही कारण त्याचे ध्येय नाही आणि त्याला मार्गदर्शनही नाही. मनुष्यासोबत सुद्धा अगदी हीच शक्यता अटळ आहे. एखाद्या सेल्समनचे उदाहरण घेऊ. आजच्या जगात एखाद्या चांगल्या सेल्समनसारखं उज्ज्वल भविष्य कोणाचंच नाही. आपण चांगले विक्रेता असू आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे माहीत असेल तर विक्री करणे हे जगातील सर्वात जास्त पैसे मिळवून देणारं काम आहे. प्रत्येक कंपनीला उत्तमोत्तम सेल्समन, विक्रेते यांची गरज असते आणि त्यांना ते जास्तीत जास्त बक्षिसेसुद्धा देतात. त्यांच्यासाठी यशाच्या आणि पैशाच्या पगाराच्या मर्यादाच नाहीत. पण असे किती लोक तुम्हाला माहीत आहेत? कोणीतरी एकदा म्हणलं होतं की मानवजातीचं फिक्सिंग करून ठेवलं आहे. शक्तिशाली लोकांना जिंकता येऊ नये म्हणून नाही तर अशक्त, कमकुवत लोक हरू नयेत म्हणून. अमेरिकेची अर्थव्यवस्थासुद्धा एका कॉन्व्हॉयस म्हणजे ताफ्यासारखी आहे. पूर्ण अर्थव्यवस्थेचा वेग कमी केला जातो जेणेकरून त्यातील सर्वात कमकुवत कडी तुटू नये म्हणून. आणि ह्या ताफ्याचा वेग मर्यादित ठेवला जातो कारण त्याची विशिष्ट रचना तुटू नये म्हणून. आणि याच कारणास्तव आज पैसे कमावणे हे अत्यंत सोपे आहे. आजकाल पैसे कमवून आपल्या परिवाराला पोसण्यासाठी काहीही विशेष बुद्धी किंवा कौशल्याची गरज लागत नाही. त्यामुळे आपल्याकडे एक भिंत आहे सुरक्षेची. जर एखाद्याला तीच हवी असेल तर आपल्याला हे ठरवायचे आहे की आपण या भिंतीमागे लपणार, किती पार करून किती आणि कुठे पुढे जाणार. ज्यांच्या आयुष्यात ध्येय आहे असेच लोक यशस्वी का होतात आणि ज्यांच्या आयुष्यात नाही असे लोक अयशस्वी का होतात? आता मी अशी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ज्यामुळे तुमचे आयुष्य पूर्ण बदलून जाईल. मी जे सांगतो आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे समजून घेतलं तर तुमचे आयुष्य पुन्हा असे कधीच असणार नाही. तुम्हाला अचानक आजूबाजूला चांगल्या चांगल्या गोष्टी घडताना दिसतील. तुमचे नशीब चमकू लागेल. सर्वच चांगल्या गोष्टींना तुमच्याकडे यावेसे वाटेल. आणि आतापासून तुम्हाला अडचणी येणारच नाहीत.
काळजी करण्यासारख्या गोष्टीच आयुष्यात राहणार नाहीत. भीती वाटणे, छातीत धडधड, शंका, कुशंका या सर्व गोष्टी भूतकाळात विरून जातील. यशाची आणि अपयशाची किल्ली एकच आहे, आपण ज्याचा विचार करतो तेच आपल्यासोबत घडते. मी पुन्हा एकदा सांगतो, आपण जो विचार करू तेच आपल्यासोबत घडेल. जगाच्या संपूर्ण इतिहासात विचारवंत, बुद्धिमान लोक, शिक्षक, धर्मगुरू यांनी अनेको विषयांवर वादसंवाद केलेले आहेत. कित्येक गोष्टींमध्ये त्यांची मते अजिबात जुळत नाहीत, पण ह्या एका बाबतीत मात्र पूर्णपणे ते ठाम आहेत. मनुष्याचे आयुष्य हे त्याचे विचार घडवतात. बेंजामिन डिझरेली असं म्हणाला होता की मनुष्याने थोडी वाट पाहिली तर सर्वच गोष्टी मिळतील. मी ध्यानधारणा करून विचार करून एक सत्य जाणलं आहे की एखाद्या मनुष्याचे ध्येय जर खरंच निश्चित असेल आणि तो प्रसंगी स्वतःचा जीवसुद्धा पणाला लावायला तयार असेल तर ते ध्येय पूर्ण झाल्याशिवाय राहूच शकत नाही. असेही म्हणतो रॅल्फ वॉल्डो इमर्सन असे म्हणला होता की मनुष्य तोच बनतो ज्याचा दिवसभर विचार करतो. विलियम जेम्स असे म्हणतो की माझ्या पिढीचा सर्वात मोठा शोध म्हणजे मनुष्य आपल्या मनातील विचार बदलून आपले अखंड आयुष्य बदलू शकतो. तो पुढे असंही म्हणतो, थंड डोक्याने आपल्याला आयुष्यात जे मिळवायचं आहे त्याचा इतका विचार करा की त्यातून तुमच्या सवयी बदलतील, तुमचे मन बदलेल, तुमच्या स्वतःवर, स्वतःच्या कौशल्यावर विश्वास निर्माण होईल आणि तुम्ही ते मिळवालच. तो असेही म्हणाला की तुम्हाला एखाद्या विशिष्ट निकालाचीच चिंता असेल तर तुम्ही तो मिळवल्याखेरीज राहणार नाही. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल तर तुम्ही व्हाल, तुम्हाला उच्च शिक्षण मिळवायचे असेल तर ते तुम्ही मिळवालच, तुम्हाला जबरदस्त व्यक्तिमत्व बनायचे असेल तर तुम्ही बनालच. केवळ एकच गोष्ट करायची आहे, ते म्हणजे तुमच्या ध्येयाचा आणि केवळ त्याच ध्येयाचा विचार करायचा आहे आणि त्यासोबत न जुळणाऱ्या अजून 100 गोष्टींचा विचार अजिबात थोडासाही करायचा नाही आहे. बायबलमध्ये मार्क 9:23 असे सांगते, जर तू विचार केलास जगातील सर्वच गोष्टी शक्य आहेत विचार करू शकणाऱ्या लोकांसाठी. डॉक्टर नॉर्मन विन्सेंट पील म्हणतात, हा जगातील सर्वात शक्तिशाली नियम आहे. तीव्रतेने मी नेहमी असा विचार करतो की हेच सर्व ज्ञान मला वयाच्या थोडे अजून लवकरच्या टप्प्यावर मिळाले असते तर किती छान झाले असते. हा नियम थोडक्या शब्दात हेच सांगतो, जर तुम्ही नकारात्मक विचार केला तर नकारात्मकच परिणाम दिसेल, तुम्ही सकारात्मक विचार कराल तर तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसेल. हेच शाश्वत सत्य आहे जे यशाच्या आणि भरभराटीच्या नियमाचा पाया आहे. केवळ 3 शब्द, बिलीव्ह अँड सक्सीड. विचार करा, यशस्वी व्हा. विलियम शेक्सपियर म्हणतो की आपल्या शंका कुशंका हेच आपले शत्रू आहेत. तेच आपल्याला अपयशाच्या भीतीने प्रयत्नसुद्धा न करू देता अपयशी बनवतात. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतो, लोक नेहमीच त्यांच्या परिस्थितीला दोष देत राहतात. मी परिस्थितीला मानतच नाही. जे लोक आपल्या हव्या त्या परिस्थितीला शोधू काढतात आणि ती उपलब्ध नसेल तर ती निर्माण करतात, असेच लोक आयुष्यात पुढे जातात. फारच सहज वाटते ना हे? ज्या ज्या व्यक्तीला हे ज्ञान मिळालं त्या प्रत्येकाला वाटतं की हे मीच शोधून काढले. आपण जो विचार करतो तसेच आपण घडतो. आता हे सिद्धच होत चाललं आहे की एखादी व्यक्ती एखाद्या निश्चित ध्येयाबद्दल विचार करत असेल तर तो तिथे पोहोचणारच आहे, कारण आपण ज्याचा विचार करतो तिथे पोहोचतोच. याच्याच विरुद्ध बाजूस ज्याच्या आयुष्यात ध्येय नाही, ज्याला आपण कुठे चाललो माहीत नाही, म्हणजेच ज्याचे विचार भीती, चिंता, नैराश्य असे आहेत, तो तेच बनणार. त्याच्या आयुष्यात चिंता, भीती, नैराश्य यांनी ग्रासलेले नकारात्मक विचारच असणार आणि तो अपयशीच असणार. आता हे काम कसं करतं? आपण ज्याचा विचार करतो तेच कसे बनतो? जेवढं मला माहीत आहे ते मी सांगतो. हे करण्यासाठी मला तुम्हाला असे एक उदाहरण द्यायचं आहे की जे मानवी मनाला समांतर आहे. समजा एक शेत जमीन आहे, चांगली सुपीक जमीन आहे. ती जमीन शेतकऱ्याला निवड करण्याची संधी देते, तो त्यात काहीही पिकवू शकतो. जमीन त्याची काही पर्वा करत नाही. हे सर्वस्वी शेतकऱ्यावर अवलंबून आहे की काय पिकवायचं. आता असं समजा की शेतकऱ्याच्या हातात 2 बियाणे आहेत. एक आहे मका आणि एक आहे नाईटशेड म्हणजे धोत्रा, जे खूप विषारी असतं. तो शेतकरी 2 खड्डे करून त्यात दोन्हीही बिया पेरतो, एक मका आणि एक धोत्रा. तो दोन्ही खड्डे मातीने भरून त्यात पाणी ओततो आणि त्याची निगा राखतो. आता काय होईल बरं? जसं बायबल सांगतं, जे पेराल ते उगवेल, त्याप्रमाणे ती सुपीक जमीन जे पेरलंय ते भरभरून उगवेल. हे लक्षात ठेवा, जमीन ह्यात फरक करत नाही. जसा मका उगवेल तसा धोत्राही भरभरून उगवेल. आता एक मका आला आणि दुसरं विष. हे लक्षात घ्या की मानवी मन हे जगातील कोणत्याही जमिनीपेक्षा कित्येक पटीने अधिक सुपीक आणि अचंबित करणारे आहे, पण ते कामही तशाच पद्धतीने करते.
मनाला फरक पडत नाही आपण काय पेरतो, यश की अपयश, एक निश्चित ध्येय की गोंधळ, भीती, नैराश्य, नकारात्मकता. आपण जे पेरू ते भरभरून उगवणार आहे. मानवी मन हे आजपर्यंतचा सर्वात मोठा खंड आहे, ज्याच्यामध्ये शोध घेण्यासारखं अजून प्रचंड काही शिल्लक आहे. यामध्ये आपण विचारही करू शकत नाही इतकी अमाप संपत्ती साठवली आहे. यात आपण जे पेरू ते उगवणारच आहे. आता तुम्ही म्हणाल, जर हे खरं आहे तर लोक त्यांचे मन आणि विचार का नाही चालवत? मला असं वाटतं की त्यांनी त्याचं उत्तरसुद्धा शोधून ठेवलं आहे. आपलं मन हे एका ठराविक उपकरणासारखं आहे. ते फुकट आहे आणि ज्या गोष्टी आपल्याला फुकट मिळतात त्याची आपल्याला किंमत नसते. ज्याचे आपण पैसे मोजतो त्याची मात्र आपल्याला खूप किंमत असते. आणि त्याच्या बिलकुल विरुद्ध गोष्टच सत्य आहे. आयुष्यातील ज्या ज्या गोष्टी मौल्यवान आहेत त्या सर्व आपल्याला मोफत मिळालेल्या आहेत. आपले मन, आपला आत्मा, आपलं शरीर, इच्छा, आकांक्षा, स्वप्न, आपली बुद्धी, आपले कुटुंब, मुले, मित्रपरिवार, या सर्व अतिमौल्यवान आणि किमती गोष्टी मोफत मिळालेल्या आहेत. पण ज्या गोष्टींचे आपण पैसे देतो खरं तर त्या खूप स्वस्त आहेत आणि आपण त्यांना कधीही बदलू शकतो. एक चांगला व्यक्ती कधीही कफल्लक होऊन पुन्हा त्याचे राज्य उभे करू शकतो. तो हेच अनेक वेळाही करू शकतो. जरी आपलं राहतं घर जळून गेलं तरीही आपण पुन्हा ते बांधू शकतो. परंतु आपल्याला ज्या गोष्टी विनामूल्य मिळालेल्या आहेत त्या मात्र आपण पुन्हा मिळवू शकत नाही. मानवी मन हे त्याच्या शक्ती अनुसार वापरलं जात नाही, कारण आपण ते गृहीत धरतो. अतिपरिचयात अवज्ञा. आपलं मन कोणतेही दिलेले काम करू शकते, पण सर्वसाधारणपणे आपण त्याला मोठे विचार करायला लावायचे सोडून छोटी छोटी कामं देतो. शैक्षणिक विद्यापीठांनी हे सिद्ध केले की आपण आपल्या पूर्ण क्षमतेच्या केवळ 10%च क्षमता वापरतोय. आता ठरवाच की नेमकं काय हवं आहे. तुमचं ध्येय तुमच्या मनात रुजवा. तुमच्या आयुष्यातील हा सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल. तुम्हाला सर्वोत्तम विक्रेता व्हायचं आहे? तुम्हाला एखाद्या नोकरीमध्ये उंच शिखर गाठायचं आहे का? तुमच्या समाजात, कंपनीमध्ये कुठेतरी महत्त्वाचं स्थान बनवायचं आहे का? तुम्हाला इतकंच करायचं आहे की तुमच्या मनात ध्येयाचं बी रुजवायचं आहे, त्याला खत पाणी घालायचं आहे, त्याची निगा राखायची आहे आणि ते सत्यात उतरेल. नुसतं सत्यात उतरणार असं नाही, ते सत्यात उतरल्याशिवाय राहणारच नाही. सर आयझॅक न्यूटन यांच्या गुरुत्वाकर्षणांच्या नियमांप्रमाणे हा सुद्धा एक नियम आहे. जर तुम्ही एखाद्या इमारतीवरून उडी मारली तर तुम्ही खालीच पडणार, कधीही वर जाणार नाही. अगदी तसंच आहे निसर्गाच्या सगळ्या नियमांचं. ते नेहमी तसेच काम करतात, त्यांना तोडता वाकवता येत नाही. तुमच्या ध्येयाबद्दल सकारात्मक आणि शांत पद्धतीने विचार करा. तुमच्या मनामध्ये चित्र उभे करा की तुम्ही ते ध्येय साध्य केलेलं आहे. तुमचे ध्येय साध्य केल्यावर ज्या गोष्टी कराल त्या सर्व गोष्टी तुम्ही स्वतःला मिळवताना पहा. आपल्या युगाला क्रोसिन युग असंही म्हणलं जातं, ज्यामध्ये केवळ सर्दी, खोकला, ताप आणि नैराश्य येत राहतं. जेव्हा वैद्यकशास्त्राने आपल्याला अशा दीर्घायुष्याच्या आणि निरोगीपणाच्या टप्प्यावर आणून ठेवले आहे की आपण किरकोळ गोष्टींचा विचार करून स्वतःला स्मशानात पोहोचवतो आणि निसर्गातील असे काही नियम ज्याने आपल्याला काही विशाल गोष्टी करता येतील असा विचारच करत नाही. आपण स्वतःलाच अशा विचारांची सवय लावून घेतो. प्रत्येकजण त्याच्या विचारांच्या पूर्णांका इतकाच बनून राहतो. प्रत्येक व्यक्ती तिथे आहे कारण त्याला तिथेच राहायचे आहे, जरी त्यांनी हे स्वीकारले नाही तरी. प्रत्येक जण आपल्या विचारांची फळे भविष्यात चाटतो, कारण आज विचार केला तर तो उद्या, एक महिन्यानी, वर्षभराने तुमचे आयुष्य ठरवेल. आपले मन आपल्या जीवनाचा शिल्पकार आहे. मला चांगलं लक्षात आहे की मी एकदा ॲरिझोनामधून ड्राईव्ह करत निघालो होतो आणि मला एक अत्यंत मोठे खोदकाम करून माती घेऊन जाणारे अतिजड वाहन रस्त्यामध्ये दिसले. त्यामध्ये साधारण 20-30 टन माती असेल, त्यामुळे त्याचा वेग अत्यंत कमी होता. इतके विशालकाय मशीन आणि त्याच्यावर एक छोटासा दिसणारा व्यक्ती होता, ज्याच्या हातात त्याचे नियंत्रण होते. तोच त्या वाहनाला आपल्या हाताने दिशा देत होता. जसं मी पुढे पुढे गेलो तसं मला मानवी मनामध्ये आणि त्या यंत्रामध्ये असलेले साम्य लक्षात आले. फक्त विचार करा की तुम्ही सुद्धा अशा एखाद्या यंत्राच्या नियंत्रण कक्षामध्ये बसला आहात, ज्याची शक्ती असीम आहे आणि ज्याची क्षमता, ऊर्जासुद्धा प्रचंड आहे. तुम्ही हाताची घडी घालून गप्प बसून त्या यंत्राला एखाद्या दरीत कोसळू द्याल का? की तुम्ही तुमचे दोन्ही हात त्याच्या स्टेअरिंग व्हीलवर, कंट्रोल्सवरती ठेवून त्याचे नियंत्रण स्वतःकडे घ्याल आणि त्याचा उपयोग एखाद्या ठराविक चांगल्या गोष्टीसाठी कराल? हे सगळं तुमच्या हातात आहे. तुम्ही सारथ्य करताय त्या यंत्राचं. हे बघा, जो नियम आपल्याला यश देतो तोच नियम अपयश देणार आहे. ही एक दुधारी तलवार आहे. आपण आपले विचार नियंत्रणात ठेवले पाहिजेत. हाच नियम मनुष्याला यश,
श्रीमंती, सुखसमृद्धीकडे आपल्या परिवारासाठी जे काही योजून ठेवलं आहे ते सर्व देऊ शकतो आणि हाच नियम त्याला आणि त्याच्या आयुष्याला खड्ड्यात घालू शकतो. हे सर्व आपल्यावर आहे, आपण याला कसे वापरतो, चांगल्या अथवा वाईटासाठी, यावरती अवलंबून आहे. आणि हेच आहे जगातील सर्वात विस्मयकारक गुपित. आता मी ह्याला विस्मयकारक आणि गुपित असं का म्हणतोय? आता हे गुपित अजिबात नाही आहे. हे पहिल्यांदा शोधून काढलं गेलं पूर्वीच्या काही विचारवंतांनी आणि हे बायबलमध्ये सुद्धा पुन्हा पुन्हा येतं. परंतु खूपच कमी लोक याच्याबद्दल जाणून आहेत आणि समजून घेतात. म्हणून हे विस्मयकारक आणि काही लोकांसाठी विचित्रसुद्धा आहे आणि त्यामुळेच हे गुपित राहिले. तुम्ही जर बाहेर गेलात आणि आपल्या शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या प्रत्येकाला विचारलं की यशाचं रहस्य किंवा यशाची गुरुकिल्ली माहीत आहे का, तुम्हाला कदाचित अखंड महिनाभर गेला तरी एकही व्यक्ती सापडणार नाही जी समाधानकारक उत्तर देऊ शकेल. आता ही माहिती अतिप्रचंड महत्त्वाची आहे आपल्यासाठी जर आपण ती समजून अंमलात आणली तर. ही माहिती केवळ आपल्या आयुष्यासाठी महत्त्वाची नाही आहे, तर आपल्या आजूबाजूला राहणारे आपले कुटुंब, आपले सहकारी, मित्र आणि समाज यांच्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. आयुष्य एक साहसी अनुभव असला पाहिजे, ना की एक रटाळवाणा प्रवास. मनुष्य मनसोक्त जगला पाहिजे. तो सकाळी झोपेतून उठल्यावर सुद्धा खुश असला पाहिजे. त्याने करत असलेले काम हे त्याला आवडते म्हणून केले पाहिजे. मी एकदा ग्रो पॅटर्सनचे भाषण ऐकले होते. ते टॉलिडो डेली ब्लेडचे प्रमुख संपादक होते आणि जसं त्यांचं भाषण संपत आले तसं त्यांनी एक वाक्य उच्चारले जे मी कधीही विसरू शकत नाही. ते असं काहीसं म्हणाले होते, मला वृत्तपत्र उद्योगातील इतक्या वर्षांच्या अनुभवाने कित्येक गोष्टी पटवून दिल्या आहेत. त्यातील एक म्हणजे लोक खरोखर मनाने खूप चांगले असतात. आपण कुठून तरी आलो आहोत आणि कुठेतरी निघालो आहे आणि म्हणून आपला इथला प्रवास हे एक अचंबित करणारे साहसी प्रवास वर्णन असले पाहिजे. या जगाच्या शिल्पकाराने कुठेही न पोचणारा जिना बांधलेला नाही आहे. गॅलिलीच्या प्रदेशातील सुताराने एक त्यात चांगले गुपित आपल्याला दिले आहे, ते म्हणजे ज्याच्यावर विश्वास ठेवाल तेच तुमच्यासोबत घडेल. आता मी तुम्हाला हे जगात सर्वात विस्मयकारक गुपित काय आणि ते कसे काम करते हे सुद्धा सांगितले आहे. आता पुढील भागात मी तुम्हाला सांगतो की तुम्ही स्वतःला कसं सिद्ध करायचं की हे गुपित वापरून आपण आयुष्यात हवे ते आणि हवे तितके मिळवू शकतो, तेही एका प्रयोगाद्वारे. मला असा एक प्रयोग बनवायचा आहे ज्यात 30 दिवस लागतील. आता हे सोपं अजिबात नसणार आहे, पण तुम्ही जर मनापासून प्रयत्न केलात तर तुमचे आयुष्य सकारात्मक पद्धतीने बदलून जाईल. मागे 17व्या शतकात सर आयझॅक न्यूटन, ब्रिटिश गणितज्ञ आणि नैसर्गिक तत्त्वज्ञ यांनी आपल्याला भौतिकशास्त्राचे जे नियम दिले, जे केवळ मनुष्याच्या शरीरालाच नाही तर पूर्ण विश्वातील सर्व प्राणीमात्रांना लागू होतात. त्यातील एक नियम म्हणजे प्रत्येक घडलेल्या क्रियेच्या विरुद्ध त्याच समप्रमाणात प्रतिक्रिया घडतेच. सहज सांगायचं तर हे तुम्हाला आणि मलासुद्धा लागू होतं. याचा अर्थ असा की आपण कोणतीही गोष्ट तिची किंमत मोजल्याशिवाय मिळवू शकत नाही. तुमच्या 30 दिवसांच्या प्रयोगाचा निकाल हा सर्वस्वी तुमच्या मेहनतीवर अवलंबून असेल. तुम्हाला समजा डॉक्टर व्हायचे असेल तर तुम्हाला किंमत ही मोजावीच लागेल. जसे खूप वर्ष आणि खूप कठोर अभ्यास करावाच लागेल. एक चांगला विक्रेता होण्यासाठी सुरुवातीला आपल्याला आपल्या कल्पना विकल्या पाहिजेत. जवळच्या लोकांना आपल्या कल्पना पटवून त्यावर कृती करायला भाग पाडले पाहिजे. आपल्या मुलांना चांगल्या अभ्यासाचे महत्त्व पटवले पाहिजे. आपल्या सहकाऱ्यांना चांगल्या कामाची माहिती पटवून दिली पाहिजे. आणि जेव्हा हे कौशल्य अंगी मुरेल तेव्हाच चांगला विक्रेता होता येईल. पण चांगले आयुष्य मिळवण्याच्या कल्पनेकडे पोहोचताना त्याची किंमत मोजली पाहिजेच. त्याची किंमत आहे तरी काय? किंमत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. पहिलं हे की आपण भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या याचा विचार करतो ते घडू लागते. त्यामुळे आपल्या विचारांवर आपले नियंत्रण असले पाहिजे. हे पूर्ण ज्ञात पाहिजे की जे पेराल तेच उगवेल. दुसरं म्हणजे मनाच्या सर्व बेड्या तोडता आल्या पाहिजे, जेणेकरून मनाला जितकं उंच उडता येईल तितकं उडता येईल, जी त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. ही जाणीव करून घ्यावी लागेल की ज्या मर्यादा आपल्या स्वतःवर आहेत त्या सर्व स्वनिर्मित आहेत. आपल्या मनाची शक्ती अतिप्रचंड आणि असीम आहे. तुम्हाला मनाचे संकुचित मर्यादित विचार गृहीतकांपासून स्वतःला दूर घेऊन जाता आलं पाहिजे. तिसरं म्हणजे तुमचे सगळे धैर्य वापरून तुम्हाला तुमच्या समस्येबद्दल सकारात्मक पद्धतीने विचार करता आला पाहिजे. स्वतःबद्दल एक स्पष्ट आणि सरळ ध्येय निश्चित करता आलं पाहिजे. तुमच्या अद्भुत शक्तीच्या मनाला तुमच्या ध्येयाबद्दल सर्व पद्धतीने आणि सर्व बाजूने विचार करू देता आला पाहिजे.
तुमच्या कल्पनाशक्तीला स्वैर्य पद्धतीने कार्यरत करून विविध उपाय योजता आले पाहिजेत. तुम्हाला पराभूत करू शकेल अशी परिस्थिती आहे, अशा विचारांना कदापि आपल्या जवळ येऊ न देणे. जेव्हा आपला समोरचा मार्ग रिकामा दिसेल तेव्हा तत्परतेने कृती करणे आणि नेहमीच हे ध्यानात ठेवणे की आपण आपल्या हिरा मोत्यांच्या खाणीत उभे आहोत, जे रसेल कॉन्वेल नेहमीच आपल्या मनाबद्दल बोलायचा. चौथं म्हणजे कमीत कमी आपल्या उत्पन्नाच्या 10% बचत करायची आहे. हे लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही आत्ता काहीही करत असाल तरी जगात अमर्याद शक्यता उपलब्ध आहेत, केवळ तुम्ही किंमत मोजायला तयार असाल तर. आता पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात इच्छित ध्येयाकडे नेणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांसाठी काय किंमत मोजावी लागेल त्याकडे पाहू. यासाठी कोणतीही किंमत योग्य आहे. पहिलं, जो विचार करू तेच घडणार आहे. दुसरं, कल्पनाशक्ती हा शब्द लक्षात ठेवा, आपल्या मनाला स्वैर उडू द्या. तिसरं, धाडस, आपल्या ध्येयावर रोजच लक्ष केंद्रित करा. आणि 4, आपल्या कमाईच्या 10% बचत करा. आणि कृती, जर कृतीच केली नाही तर कल्पना करणे हा मूर्खपणा आहे. आता मी 30 दिवसांची चाचणी करण्याचे नियोजन सांगतो. आता हे लक्षात घ्या की हा प्रयोग केल्याने तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही आहे, झाला तर फायदाच होणार आहे. 2 गोष्टी आहेत ज्या सगळ्यांबद्दल बोलल्या जाऊ शकतात. पहिली, प्रत्येकाला काहीतरी हवे आहे. आणि दुसरा, प्रत्येकजण कशाला तरी घाबरतो. आता तुम्ही एक कार्ड घेऊन त्यावर लिहायचे आहे की तुम्हाला सर्वात जास्त कोणती गोष्ट हवी आहे. पैसा असू शकतो, कदाचित तुम्हाला आपली कमाई दुप्पट करायची असेल, किंवा एखादी ठराविक रक्कम गाठायची असेल, एखादे सुंदर घर घ्यायचे असेल, तुमच्या नोकरीमध्ये यश हवे असेल, एखादे प्रतिष्ठेचे पद हवे असेल, स्वतःचा आनंदी परिवार हवा असेल. प्रत्येकाला काहीतरी हवंच आहे. त्या कार्डवर सरळ सुस्पष्ट ध्येय काय हवे आहे ते लिहायचे आहे. ते एकच ध्येय असावे आणि सुस्पष्ट असावे. तुम्ही ते कोणालाही दाखवण्याची गरज नाही, पण ते नेहमी सोबत ठेवा, जेणेकरून कधीही दिवसभरात अनेक वेळेस ते बघता येईल. त्या ध्येयाबद्दल शांत, सकारात्मक आणि आनंदी ऊर्जेने सकाळी उठल्याबरोबर विचार करा आणि लगेचच तुमच्यासमोर काय करायचे, अंथरुणातून उठायचे कशाला, जगायचे कशाला याचे सुंदर उत्तर तयार असेल. दिवसातून अनेक वेळेस झोपून उठताना, झोपायला जाताना संधी मिळेल तितक्या वेळेस त्या कार्डकडे पहा. ज्या वेळेस त्याकडे पाहाल तेव्हा विचार करा की पेराल तेच उगवते, ज्याचा विचार करू तेच घडणार आहे. आणि लवकरच तुम्हाला कळेल की ज्याचा विचार केला ते आपल्याकडे आलेले आहे. खरे तर ज्या वेळेस तुम्ही ते लिहून काढले तेव्हाच तुमचे झाले होते. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या अमर्याद गोष्टींकडे पहा. ह्या अमर्यादित गोष्टींना मिळवण्याचा हक्क इतर प्रत्येक व्यक्ती इतकाच तुम्हालाही आहे, केवळ तुम्ही ते मागण्याची कमी आहे. आता अवघड गोष्टीकडे येतोय आपण. अवघड म्हणजे एखादी नवीन सवय लावणे ही सर्वात अवघड गोष्ट आहे. नवीन सवयी लवकर लागत नाही, पण एकदा लागली की तुम्हाला पुन्हा आयुष्यभर मागे वळून पाहावे लागणार नाही. आता तुम्ही ज्या गोष्टींना घाबरता अशा गोष्टींबद्दल विचार करणे आधी थांबवा. प्रत्येक वेळी जेव्हा एखादा नकारात्मक भीतीदायक विचार आपल्या मनात येईल तेव्हा त्याला सकारात्मक आणि सुनिश्चित ध्येय मनामध्ये चित्रित करून उत्तर द्या. अशी एखादी वेळ नक्की येईल की जेव्हा तुम्हाला हे सर्व सोडून द्यावेसे वाटेल. मनुष्यासाठी नकारात्मक विचार करणे हे खूप सोपे आहे, म्हणूनच केवळ 5% लोक यशस्वी होतात. आता तुम्ही स्वतःला त्या 5% लोकांमध्ये मोजायला सुरू करा. पुढचे 30 दिवस तुम्ही तुमच्या मनाचा ताबा घ्यायचा आहे. ते केवळ तोच विचार करेल जो तुम्ही त्याला करू द्याल. या 30 दिवसीय चाचणीमध्ये प्रत्येक दिवशी तुम्ही ठरलेल्यापेक्षा काही अधिक गोष्टी करा. 1. सकारात्मक ऊर्जावान दृष्टिकोन तर आयुष्याबद्दल ठेवाच, शिवाय ठरलेल्यापेक्षा थोडी जास्त मेहनत करा. तुम्ही जितकी मेहनत कराल त्याच समसमान प्रमाणात तुम्हाला त्याचा परिणाम दिसणार आहे, हे ध्यानात ठेवा. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या एक ध्येय निश्चित करून त्या दिशेने वाटचाल सुरू करता त्या क्षणी तुम्ही एक यशस्वी व्यक्ती झालेले असता. तुम्ही त्या अत्यंत यशस्वी आणि दुर्मिळ लोकांच्या गटात समाविष्ट आहात ज्यांना माहीत आहे ते आयुष्यात कुठे चालले. 100 पैकी तुम्ही पहिल्या 5 मध्ये येण्याच्या पात्रतेचे झालेले आहात. मी माझं ध्येय कसं साध्य करणार आहे याच्या चिंतेने अजिबात गोंधळून जाऊ नका. ते सर्व एका निसर्गातील त्या महाप्रचंड शक्तीवर सोपवून द्या. तुम्हाला इतकंच लक्षात ठेवायचं आहे की मी कुठे निघालो आहे. उत्तरे आपोआप तुमच्यासमोर येणार आहेत. हे सर्व शब्द पूर्ण व्यवस्थित लक्षात ठेवा. तुमच्या मासिक चाचणीमध्ये वारंवार तुमच्यासमोर हेच शब्द येऊ देत. माग आणि तुला मिळेल, शोध म्हणजे सापडेल, वाजव आणि तो दरवाजा उघडला जाईल. कारण जे विचारतात त्यांना ते मिळतेच, जे शोधतात त्यांना ते मिळतेच, जो वाजवतो तो दरवाजा उघडला जातोच.
इतकं अद्भुत असूनही हे इतकं सोपंही आहे. इतकं सोपं आहे की आपल्या ह्या क्लिष्ट जगात एका प्रौढ व्यक्तीला हे समजावणं जास्त अवघड आहे की तुला केवळ एक ध्येय आणि त्यावर अखंडित विश्वास हवा आहे. 30 दिवस तुम्हाला तुमचा सर्वात चांगला प्रयत्न करायचा आहे. एक विक्रेता असाल तर आपल्या ध्येयासाठी असा प्रयत्न करा जसा ह्याआधी कधीच केला नसेल. गडबड गोंधळ नको, पण एका शांत आणि मुत्सद्दी पद्धतीने आणि अशा खात्रीने की मी ह्यामध्ये जितके प्रयत्न होणार आहे त्याच पटीत मला परिणाम दिसणार आहेत. एक गृहिणी असाल तर तुमचे 30 दिवस स्वतःला समर्पित करून घ्या. आपल्या कामाच्या मोबदल्यात काहीही मिळवण्याचा विचार करू नका. तुम्हाला तुमच्या आयुष्यातील फरक जेव्हा दिसेल तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. तुमचा व्यवसाय काहीही असला तरी तो असा करा की ह्याआधी कधीच केला नसेल. तुम्ही जर तुमचे ध्येय दररोज तुमच्या पुढ्यात ठेवले असेल तर तुम्ही आश्चर्य आणि आनंद यांच्या संमिश्र धक्क्याने सुखी होणार आहात. डोरोथी ब्रँड एक जबरदस्त संपादक आणि लेखक हिने स्वतःबद्दल हे शोधून काढले आणि तिच्या वेक अप अँड लिव्ह या पुस्तकात लिहून ठेवले आहे. तिचे संपूर्ण तत्त्वज्ञान या काही शब्दात समाविष्ट आहे. अशा पद्धतीने तुमच्या ध्येयाला भिडा की अपयशी होणे अशक्य आहे. तिने तिची स्वतःची चाचणी बनवली होती. प्रामाणिकपणे आणि विश्वासाने तिने तिच्या आयुष्याला कलाटणी दिली आणि यशाच्या शिखरावर पोहोचली. आता तुम्ही तुमची चाचणी 30 दिवस संपूर्णपणे घ्यायची आहे. जोपर्यंत तुम्ही तुमचे मन घट्ट करून 30 दिवस स्वतःला झोकून देऊ शकत नाही तोपर्यंत ही चाचणी सुरूसुद्धा करायची नाही आहे. तुमच्या अतोनात चिकाटीमधून तुम्हाला अखंडित श्रद्धेचे दर्शन घडवायचे आहे. चिकाटी हा केवळ एक दुसरा शब्द आहे श्रद्धेसाठी. तुमची श्रद्धा नसेल तर तुम्ही चिकाटी ठेवणार नाही. जर तुम्ही पहिल्या 30 दिवसातच अपयशी झालात म्हणजे खूप साऱ्या नकारात्मक विचारांनी घेरले गेले असाल तर तुम्हाला पुन्हा सुरुवात करायची आहे आणि तिथून पुढे 30 दिवस चाचणी सुरू ठेवायची आहे. हळूहळू तुमची नवी सवय तयार होईल आणि तुम्ही स्वतःला त्या नगण्य लोकांमध्ये समाविष्ट झालेले पाहाल ज्यांच्यासाठी काहीही करणे अशक्य नाही. आणि हो, कार्डबद्दल विसरू नका अजिबात. तुमच्या आयुष्याच्या नवीन मार्गक्रमणासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्डच्या एका बाजूस तुम्हाला तुमचे ध्येय लिहायचे आहे जे ठरवले असेल ते, आणि दुसऱ्या बाजूला सर्मन ऑफ द माउंटमधील शब्द लिहायचे आहेत. विचार म्हणजे मिळेल, शोध म्हणजे सापडेल, वाजव आणि तो दरवाजा उघडला जाईल. तुमच्या चाचणीच्या दिवसात तुम्हाला रिकामा वेळ मिळाला तर अशी पुस्तके वाचा जी आपल्याला मदत करतील. प्रेरणादायी पुस्तके जसे की बायबल, डोरोथी ब्रँडचे वेक अप अँड लिव्ह, क्लॉड ब्रिस्टलचे मॅजिक ऑफ बिलिव्हिंग, नेपोलियन हिलचे ग्रो रिच, अशीच अजून पुस्तके जी प्रेरणा देतील आणि सोबत मार्गदर्शनही करतील. कोणतेही मोठे काम प्रेरणेविना होऊच शकत नाही. त्यामुळे हे नक्की करा आणि आपल्या प्रयोगाच्या पहिल्या 30 दिवसात तुमची प्रेरणा, आत्मिक ऊर्जा ही उंचावत राहिली पाहिजे. सर्वप्रथम काळजी अजिबात नको, कारण काळजीमुळेच भीती वाटते आणि भीती आपल्याला अपंग बनवते. केवळ एकच चिंता तुम्ही करू शकता, ती म्हणजे सगळं मीच कसं करू शकणार. हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचे ध्येय समोर ठेवायचे आहे आणि बाकी सर्व गोष्टी आपोआप तुमच्या हातून घडतील. स्वतःला शांत आणि ऊर्जावान ठेवा. छोट्या छोट्या गोष्टींनी आपले मन अस्थिर होऊ देऊ नका की ज्यामुळे आपला वैचारिक मार्ग भटकेल. ही चाचणी घेणंसुद्धा अवघड असल्याने काही लोक म्हणतील की मी एवढा त्रास कशाला घेऊ. मग ह्याचा पर्यायसुद्धा पहा ना. कोणालाच अयशस्वी व्हायचं नाही आहे. कोणालाही मनापासून सर्वसामान्य व्यक्ती बनून राहायचं नाही आहे. कोणालाही सतत काळजी, नैराश्य, सकारात्मक विचार यांनी भरलेले आयुष्य नको आहे. म्हणूनच लक्षात ठेवा, तुम्ही जे पेरणार आहे ते उगवणार आहे. तुम्ही नकारात्मक विचार पेरले तर तुमचे आयुष्य नकारात्मक होऊन जाईल, आणि जर सकारात्मक विचार पेरले तर तुमचे आयुष्य आनंदी, यशस्वी आणि सकारात्मक होईल. तुमचे अख्खे कुटुंब गोळा करून ह्यात मी जे काही म्हणतो आहे ते काही काळाने पुन्हा पुन्हा ऐका. खूप लोक तुम्हाला सांगतील की त्यांना पैसे छापायचे आहेत, पण हा नियम न समजता हे सांगतील. जे लोक छपाई कारखान्यात काम करतात तेच पैसे छापतात. बाकीच्यांना पैसे कमवावे लागतात. जे लोक आयुष्यात फुकट गोष्टी शोधत असतात त्यांना शक्यतो काहीच मिळत नाही. केवळ अपयशच येते. कारण हेच आहे. आणि पैसे कमवण्याचा एकच मार्ग म्हणजे लोकांना एखादी वस्तू अथवा सेवा पुरवणे ज्याची त्यांना गरज असेल. एखाद्याने त्याच्या पैशाच्या मोबदल्यात एखादी वस्तू किंवा सेवा घेणे म्हणजे व्यवहार. तसाच आपलाही व्यवहार म्हणजे आपल्या कष्टाच्या सेवेच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळणार आहेत. खूप पैसे मिळवल्याचं फळ म्हणजे यश नाही. खूप पैसे मिळणे हे यशस्वी होण्याचं फळ आहे. आणि यशस्वी होणे हे तुमच्या सेवेच्या कष्टाच्या प्रमाणात ठरणार आहे. खूप लोक हा नियम उलट समजतात. सत्य तर हे आहे की तुम्ही पैसे तेव्हाच मिळवू शकता जेव्हा तुम्ही यशस्वी होता.
हे म्हणजे असं आहे की एखाद्या माणसाने चुलीसमोर बसून म्हणणे की आधी जेवण बनवू दे, मग मी तुला लाकडं आणून टाकतो. तुम्ही किती पुरुष आणि स्त्रियांना ओळखता किंवा ते आता आपल्यासोबत आहेत ज्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच असा आहे? लाखो करोडो असतील. आपल्याला आधी इंधन टाकायचं आहे आणि मग उष्णता निर्माण होईल. तसेच आधी आपल्याला सेवा म्हणजेच कष्ट करायचे आहेत, तोपर्यंत आपण पैशाची अपेक्षा करू शकत नाही. सेवा करा, बांधकाम करा, नोकरी करा, स्वप्न पहा, निर्माता व्हा. हे करा आणि तुम्हाला दिसून येईल की तुमच्याकडे अमर्याद सुखसमृद्धी आणि भरभराट नांदत आहेत. भरभराट ही परस्पर देवाणघेवाणीच्या नियमाला बांधील आहे. जो व्यक्ती भरभराटीस कारणीभूत ठरतो तो स्वतःसुद्धा भरभराट अनुभवतो. बरेच वेळेस तुमचा मोबदला तुम्ही ज्यांची सेवा करताय त्यांच्याकडून कदाचित येणार नाही, पण तो कुठून तरी येणार आहे नक्कीच, कारण हा नियम आहे. प्रत्येक क्रियेला समान आणि विरुद्ध प्रतिक्रिया मिळतच असते. जसं जसं तुम्ही तुमच्या 30 दिवसीय चाचणीमध्ये पुढे पुढे जाल तसं तुम्हाला लक्षात येईल की यश हे तुमच्या सेवेच्या गुणवत्तेवर आणि प्रमाणावर अवलंबून आहे आणि पैसे हे ते मोजण्याचं एकक आहे. कोणताही व्यक्ती फक्त स्वतः श्रीमंत होऊ शकत नाही, इतरांना मदत केल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही. हा नियतीचा नियम आहे, याला अपवाद नाहीत. तुम्ही अमेरिकेतील कोणत्याही रस्त्यावर गाडी चालवून पहा आणि त्या रस्त्यावर राहणाऱ्या लोकांच्या राहणीमानावरून ते कोणती सेवा देत असतील याचा अंदाज लावा. यापूर्वी पैशाच्या एककाचा विचार केलाय का कधी? हे खूपच मनोरंजक आहे. काही मंत्री, धर्मगुरू आणि समर्पित लोक आपल्या सेवेचे मूल्य आध्यात्मिक चलनामध्ये मोजतात, तरीही त्याचा मोबदला हा त्यांनी दिलेल्या सेवेच्या प्रमाणात असणार आहे. एकदा का हा नियम तुम्ही पूर्णपणे समजलात की कोणताही विचारी व्यक्ती त्याचे स्वतःचे भविष्य स्वतः सांगू शकतो. जर त्याला नियतीकडून अजून हवे असेल तर त्याने तशी सेवा दिली पाहिजे आणि बदल्यात त्याला त्या प्रमाणात परिणाम दिसतील. जर त्याला कमी हवे असेल तर त्याला केवळ त्याची सेवा कमी करायची आहे. तुम्ही जे पाहिजे त्याची किंमत मोजणार आहात. तुम्ही असे समजत असाल की इतरांना फसवून तुम्ही स्वतःचे पोते भरू शकाल तर तुम्ही स्वतःलाच फसवत आहात. जसे तुम्ही नेहमी श्वास घेता आणि प्राणवायू मिळवता, तसेच तुम्ही जे काही विश्वाला देणार आहे तेच हे विश्व तुम्हाला परत करणार आहे. कधीही ही चूक करू नका की तुम्ही हा नियम डावलू शकता. अशक्य आहे. कारागृहे आणि रस्त्यावर राहणारे लोक यांनी सुद्धा हेच करायचा प्रयत्न केला होता. कदाचित मनुष्याने बनवलेले नियम आपण डावलू शकू, पण इथे काही अपार शक्ती आहेत ज्यांचे नियम डावलता येत नाहीत. एका खूप यशस्वी डॉक्टरने यशस्वी बनण्यासाठीच्या 6 पायऱ्या शोधून काढल्या आहेत. 1. निश्चित ध्येय बनवा. 2. स्वतःला अति दमवणे सोडून द्या. 3. आपण यशस्वी का होऊ शकत नाही याचा विचार सोडून कसे यशस्वी होऊ शकतो याची कारणे शोधून काढा. 4. आपल्या बाल्यावस्थेतील आठवणीमध्ये विचार करून पहा की मी यशस्वी नाही होऊ शकणार हे केव्हा आधी वाटलं होतं आणि अजूनही असाच विचार आपण करतो आहे का. 5. आपला स्वतःबद्दलचा दृष्टिकोन बदला. तुम्ही स्वतःला कसे पाहिजे आहे त्याचे वर्णन लिहून काढा. आणि 6. ज्या व्यक्तीचे वर्णन लिहून काढले आहे तो जसा वागेल तसेच वागायला सुरू करा. ज्या डॉक्टरनी हे सर्व लिहून काढले ते पश्चिमी अमेरिकी किनारपट्टीवरील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ MD डेव्हिड हॅरल्ड फिंक. तुम्हाला आत्तापर्यंत इतिहासातील उदाहरणे तज्ज्ञ यांनी जे जे सांगितले आहे ते सर्व तुम्हाला करावे लागेल. किंमत मोजावी लागेल. तुम्हाला जे बनायचं आहे तसा व्यक्ती बनून. हे अयशस्वी जीवन जगण्याइतकंही अवघड नाही आहे. तुमची 30 दिवसीय चाचणी बनवा आणि त्याची पुनरावृत्ती करा. पुन्हा पुन्हा करा. प्रत्येक वेळेस जसजशी ही चाचणी तुमच्या आयुष्याचा भाग बनेल तसे तुम्हाला वाटेल की आजपर्यंत मी असा कसा जगत होतो. या नवीन पद्धतीने आयुष्य जगून पहा आणि बघा कशी अमर्याद भरभराट आणि समृद्धी तुमच्या आयुष्यात बरसेल. इतकी श्रीमंती येईल की कधी स्वप्नातही त्याचा विचार केला नसेल. पैसा हो, तोही भरभरून मिळेल, पण अजून काय महत्त्वाचे आहे तर तुमच्या मनाला शांती मिळेल. तुम्ही त्या अद्भुत नगण्य लोकांमध्ये असाल ज्यांच्या आयुष्यात समाधान, सकारात्मक ऊर्जा आणि यश आहे. आजच सुरू करा. तुमच्याकडे हरण्यासारखं काहीच नाही आहे, पण जिंकण्यासारखं आयुष्य नक्कीच आहे. हे होते सुप्रसिद्ध अर्ल नाइटिंगेल यांचे भाषण. अनुवाद केला आहे मी सिद्धार्थ पंडित, बिझनेस अँड कम्युनिकेशन कोच. धन्यवाद अँड बेस्ट ऑफ लक.